तर वसईच्या मधुबन परिसरातील स्मार्ट सिटी परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। पूरस्थितीमुळे अनेक गाड्या पाण्यात अडकल्याचं चित्र आहे। हे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं होतं। मोठी मोठी वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये अडकलेली होती। वसईच्या मधुबन परिसरातील स्मार्ट सिटी जी आहे ती जलमय झाली आहे। मी आता उभा आहे वसईच्या मधुबन टाउनशिप मध्ये। हा जो वसईचा मधुबन टाउनशिप हा जो परिसर होता आज दिवसभरासाठी पूर्णपणे जलमय झालेला होता। आपण जर बघितलं ते जे समोरचं मंदिर आहे ते मंदिर अर्ध मंदिर बुडालेलं होतं आणि ह्या जे समोरच्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या होत्या आणि पाणी हे सोसायटीमध्ये गेलेलं होतं। मात्र दुपारी 4च्या नंतर समुद्राची ओहोटी सुरू झाल्यामुळं या ठिकाणचं पाणी हे ओसरलेलं आहे। हा परिसर जर बघितला तर पूर्णपणे नव्या इमारती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बहुमजली इमारती या ठिकाणी उभा राहत आहेत आणि या इमारतीमध्ये बाजूबाजूला पूर्ण माती भराव झालेला आहे आणि या माती भरावामुळे जो पाण्याचा निचरा जो आहे हा होत नाहीये। हा जो ह्या समोर दिसणाऱ्या ह्या सगळ्या गाड्या असतील, समोर दिसणारी आपल्याला गाडी असेल त्या गाडीवरती आणखी कचरा साचलेला आहे। समोरच्या गाड्या ह्या बंद पडलेल्या आहेत। दुपारी याच परिसराचा एक व्हिडिओ जो आहे हा समोर आलेला होता आणि त्याच या व्हिडिओ मधून या सर्व गाड्या आणि हे दृश्य सध्या समोर आलेलं होतं। आता सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पाण्याचा निचरा जो आहे हा झालेला आहे। त्यामुळे या परिसरातली पाणी जे आहे हे ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आज दिवसभर मधुबन टाउनशिप आणि स्मार्ट सिटी हा जो परिसर आहे हा पूर्णपणे पाण्याखाली जाऊन या ठिकाणच्या नागरिकांचं जनजीवन जे आहे हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं। आता जर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसानं जर जोर पकडला तर पुन्हा या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी।